सगळ्यात मिंड वर्ग पुराणी गुरुजी कुठे पहिले इकडे खेळ इकडे खेळ पहिल्यांदा तो खेळ मारायचे आम्हाला आमच्या वर्गामध्ये लेक्चर होता क्लास सगळ्याला पाडत आहे तो आम्ही पुढं आमचे बघा नववीला 10वी मार्क मला 60 द्यायला पाहिजे किंवा त्याला 5 पुष्पमाला अर्पण करून 1974 सालच्या श्री मारवाडी राजस्थान विद्यालय लातूरच्या इयत्ता 10वी अर्थात मॅट्रिकच्या बॅचचा हा स्नेह मिलनाचा कार्यक्रम आपण आता प्रारंभ करत आहोत। मित्रहो, जीवनाच्या यशोगाथेमध्ये असे काही क्षण असतात की संचिताची ओझळ संपत नाही, ती पिली तरी ती रीती होत नाही। माणसाच्या माणुसकीचे दर्शन अशा प्रसंगामधून घडत असते। एक वेळ आयुष्यातले सगळे क्षण विसरले जातील, पण शाळेतील जुने मित्र आणि मैत्रिणी यांच्या गोड आठवणी कधीच विसरता येणार परंतु त्या काळची परिस्थिती अशी होती की मुलींची आणि मुलांची शाळा वेगळी होती, त्यामुळं मैत्रिणी नव्हत्या, तरी सुद्धा मानवी भावनांचा आविष्कार अनादी काळापासून आहे आणि बरेच विद्यार्थी मुलींच्या शाळेच्या समोरून येत होते, त्यामुळे कदाचित धन्यवाद। आपण भारतीय संस्कृतीचे पाये, भारतीय संस्कृती, हिंदू परंपरा, आध्यात्मिक अधिष्ठान, अष्टगणांचा नायक गणनायक गजानन मोरेश्वर एकदंती गणपती बाप्पा याचं स्मरण करून आपण त्याला अभिवादन करू एका त्याच्या सुंदर अशा गीता। ओंकार स्वरूपा, ओंकार स्वरूपा, ओंकार स्वरूपा,
तुझं नमो तुझं नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांचा नाथा तुझं नमो तुझं नमो तुझं नमो तुझं नमो तुझं नमो नमो पाय बाबा गुरु कृपाळा तोडिया बंधना माया मोहा मोहजाल माझे कोण निरशील तुझं वीण दयाळ सद्गुरुराया तुझं नमो 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 सद्गुरुराया माझा आनंद सागर त्रैलोक्या आधार गुरुराव गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश शशी अग्नि नेणतिया रूपारवी शशी अग्नि नेणतिया रूपा स्वप्रकाश रूपा नेणे वेद स्वप्रकाश रूपा नेणे वेद तुझं नमो 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 एका जनार्दने आज या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जवळपास 98 मेंबर्स आहेत. राजस्थान 74 या नावाने हा ग्रुप कार्यरत आहे. इयत्ता 10वीच्या या बॅचच्या शाळेतील असंख्य आठवणींचा ठेवा मनात घेऊन आपण इथे उपस्थित आहोत. कार्यक्रमाच्या निमित्तानं तेव्हाची शाळा लाकडी बँच पासून ते खडूफळ्यापर्यंतच्या सर्व स्मृती आज जागृत होणारच. कोरडपणा, होड्या, स्नेह, जिव्हाळा, मैत्री आणि शिस्त या सर्वांची स्मरण चिन्हे आता या क्षणालाही आपल्या मनात नक्कीच रुची घालत असणार यात शंका नाही. चलो फिर से उजियारा करने मैं अपनों को साथ लाया हूँ. हुए हुए मेरे पल मैं फिर से साथ लाया हूँ, समेट लाया हूँ. चलो फिर से उजियारा करने के लिए मैं अपनों को साथ लाया हूँ. उम्मीदों के दहलीज पर बीत चली है ये जिंदगी. शाही किताब और कलम की वो बात मैं दोहराने आया हूँ, वो बात मैं दोहराने आया हूँ. चलो मैं फिर से आया. राजस्थानच्या 10वी ख हा माझा वर्ग होता. नवगणित त्यावेळेस ते होतं आणि नवगणिताचे आम्ही सगळे नवीनच लोक होतो. सगळे आम्ही जवळजवळ 40-45 जे मुलं होतो सगळे नवीनच होतो. आवाज कमी येतो. माझा वर्ग 10वी ख. माझं नाव शिरीष अनंतराव बोकी. मी शाळेत तसा छोटा कलाकार म्हणून होतो. जुनागडचा पत्ता सांगा. कुठला? लातूरचा घरचा. दयाराम रोड गोदावरी
गोदावरी शाळेजवळ आणि सध्याचा पण पत्ता सांगतो मी. सध्या मी पुण्यात स्थायिक आहे आणि धायरीमध्ये राहतोय. D1 202 सुंदर संकुल धायरी येथे राहतोय मी. परंपरा तो चालवतो आहे आणि माझी सुनबाई पण डेंटिस्ट आहे आणि दुसऱ्या मुलाचं लग्न व्हायचं आहे आणि आम्ही सगळे पुण्यात आहोत. मी अनंत देवीदासराव पाठक, राहायला रामगल्ली, लातूर राम मंदिरच्या शेजारी आहे. अजून तिथेच आहे. भविष्यात पुढे पुढे जायची इच्छा नाही आहे. सध्या माझ्याकडे सेवानिवृत्तीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण निवासी विद्यालय हलवण्याची जबाबदारी आहे. मला एक मुलगा एक मुलगी आहे. दोन्ही पुण्यात असतात. इथे लातूरला आम्ही दोघं आहोत. आई आहे. आईचे वय 92. अर्जुन बसप्पा वालेसर ITI लातूर. इथं 35 वर्षे सेवा झालेली आहे माझे. मला 3 मुलं आहेत. एक मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आणि सिव्हिल इंजिनियर. पोरावर सांगू का हो? आपला मारवाडी राजस्थान विद्यालय लातूर येथे 1974च्या बॅच 10वी 6 बॅच 10वी 6 बॅच. हरिसिंह ठाकूर, 2 मुली 1 मुलगा. मुलाबद्दल काय कोणाला बोलायचं सांगत नाही. 10वी ख कामगार कल्याण मंडळामध्ये 38 वर्ष सेवा केली. आता सेवानिवृत्तीचं लाईफ आहे. जुना अवसरला स्वतःचं घर आहे. आई, मी आणि मिसेस आहोत. धन्यवाद. नारायणराव चाकूरकर, 10वी ज, 1 मुलगा 1 मुलगी, दोघे डॉक्टर. आणि आम्ही पैठणला म्हणजे लातूरला जे घर आहे ते अवसार रोडला आहे, डॉक्टर राजू हॉस्पिटलच्या पाठीमागं. आणि पैठण आणि औरंगाबाद 2 ठिकाणी हॉस्पिटल आहे. आणि सध्या औरंगाबाद येथे आणि पैठण येथे स्थायिक आहे. आपल्या सर्वांना जे कुठे औरंगाबादला येतील त्यांना मी माझा पत्ता आणि नंबर लिहून ठेवतो. यावं. विल एन्जॉय द पार्टी. शंकर जनार्दन खोबरे, MA इंग्लिश, व्यंकटेश मधून रिटायर झालो. राहायला गुऱ्यानगर बाजूला. 2 मुलं आहेत. सध्या शेती करतो. धन्यवाद. 10वी ख बावगे बासले. चंदुलाल बालकिशोरी बंधवांचा नमस्कार. 10वी छ मी 1974ला जेव्हा मॅट्रिक 10वी झालो तेव्हा आझाद चौकात राहत होतो. आता सिग्नल कॅम्पला राहतोय. माझा MIDC मध्ये बगीरा होजेरी म्हणून व्यवसाय आहे. 1 मुलगा आणि मुलगी आहे. माझ्याकडे पहा, मी अनिल शाह, एक बायको आहे. राजस्थान साहेब 10वी क मध्ये होतो, हिंदी मीडियम मध्ये. आणि इथे लातूरला आमचं एक कलकत्ता नावाचे म्हणून शॉप आहे. आणि राहायला गंगासागर रेसिडेन्सी D-Mart जवळ राहतो. थँक्यू. प्रकाश पांडुरंग, वर्ग 10वी हिंदी प्रकाश शर्मा, 10वी लातूरमध्ये आहे. मी माझा एक छोटासा उद्योग आहे, कॉर्पोरेटेड बॉक्स मॅन्युफॅक्चरिंगचा. आणि मला 2 मुलं आहेत. दोन्ही मुलं माझ्या सोबतच आहेत. माझा रस्सीचा व्यवसाय आहे. 2 मुलं आहेत, 1 मुलगी. 10वी क कच्च्या 10वी हिंदी मीडियम. बोला पटापट. मंत्रीनगर मध्ये राहतो. तुमची प्लाझा 10वी आता सध्या विशालनगरला राहतो. 10वी ख हा माझा वर्ग होता. आणि पूर्वी मी नावांदर गल्लीला राहायचो. मला 2 लिगल मुलं आहेत. एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. गुरमुख मुलचंद आणि 10वी ज मध्ये होतो. मी
सत्यनारायण भुजबळाच्या घरामध्ये 17 वर्ष भाड्याने राहिलो. आता आम्ही श्रम साफल्य हाऊसिंग सोसायटी अंबेजोगाई रोडला राहतो आणि माझं कपड्याचं दुकान आहे. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. मुलगा माझ्याबरोबर काम करतो. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. माझा अल्पसा परिचय. माझं नाव आहे बाबूराव जनार्दनराव आपसिंगेकर. 10वी क मध्ये होतो आणि विशेष म्हणजे कबड्डीचे आम्ही त्यावेळेस प्लेयर होतो. चंद्रकांत सुगरे, इतर माझे मित्र बरेचसे होते आणि मला आहे एकच मुलगा आणि 4 मुली येतात. सगळ्यांचे लग्न झाले, सगळं सुखरूप आणि चांगलं. आणि सध्या मी आडत बाजार फटारी आणि लातूरचा जो जुना गाव भाग आहे तेली गल्ली म्हणजे आमलेश्वर मंदिर येथे प्रस्थापित घर आहे. आणि मी ओम प्रकाश मदनलाल अग्रवाल. मी नावंदर गल्लीमध्ये राहत होतो. आता पुण्याला शिफ्ट झालेलो आहे. बँकेमध्ये सर्व्हिस करत होतो. मी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेऊन आता ॲडव्होकेट प्रॅक्टिस पुण्याला करत आहे. थँक्यू. नमस्कार, मी पंढरीनाथ विठ्ठलराव देशमुख, इयत्ता 10वी ज. मी गव्हर्नमेंट ITI मध्ये 38 वर्ष नोकरी केली. आता सध्या रिटायर आहे. मला 2 विवाहित मुली आहेत. 1 डॉक्टर आहे, 1 इंजिनियर आहे. हनुमंतराव देशपांडे, 10वी ज मध्ये मुली. मी सिग्नल कॅप इथंच वाचतो. मला 2 मुली, विवाहित मुली आहेत नागपूरला. कृष्णा विठ्ठलराव केळगावकर, सिग्नल कॅप. माझ्या सर्व मित्रांना नमस्कार. माझं नाव अतुल भालचंद्र कांबळे. मी 10वी छ मध्ये होतो. महेशेखर गुरुजी होते क्लास टीचर माझे त्यावेळेस. महेशेखर गुरुजी. महेशेखर गुरुजी. आमचा व्यवसाय फटाके, कांबळे फटाके. दायराम रोडला पूर्वीपासून आता मी तिथंच राहतोय. सुरुवातीला तिथं, त्यामुळे मलापासून तिथं. मी नायब तहसीलदार म्हणून बेकार 2016. मला 3 मुलं आहेत. 2 मुलं इथे व्यापार करतात. 1 मुलगा पुण्याला आहे आणि संपूर्ण भारतामध्ये नाव पुण्यामध्ये अभिनेत्रा त्याचं नाव आहे. माणिकराव सोनवणे, 10वी घ. शाळेतलं निवास, कामदार पंप पेट्रोल पंपाजवळ, जुन्या म्युन्सिपाल्टी जवळचं घर. आता शिवाजीनगर येथे राहतो आणि आता मी सध्या काहीच करत नाही. झ वर्गाचे झवणेले आले. आता सध्या मात्र बोधेनगर मध्ये सुरती रोडला मी राहतो आणि मी जवळपास 38 वर्ष ITI डिपार्टमेंटला सर्व्हिस केलेली आहे. पैठणला सुद्धा माझी 2दा बदली झालेली होती. आता भेटली. आणि मला 1 मुलगी, 2 मुलं आहे. सर्वांची लग्न झालेले. 2 मुलाचे मात्र दुकानं आहे. सध्या मी त्यांच्या दुकानी बसून काम करतो. पोचम्मा गल्लीमध्ये राहतो. आधी पोचम्मा गल्लीमध्ये राहत होतो. आवाज येत नाही. मी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिसला होतो. सेंट्रल एक्साइज मध्ये रिटायर झालो. 5 वर्ष झाले. आता आराम करतो. मी सूर्यकांत नारायण होते. 10वी क. राहायला अगोदर मी आपल्याशी कशी राहतो. आता चंद्र हॉस्पिटल राहतो. विश्वनाथ चंपा नागुले. पूर्वी पोचम्मा गल्ली येथे राहत होतो. आता सिग्नल कॅम्प येथे राहतो. मला 2 मुली आहेत. दोघी इंजिनियर झाले. 10वी क. विजय नवनीतलाल शाह, 10वी घ. वय 64 झाले. 65 चालू आहे. 2 मुली आणि 1 मुलगा आहे. माझं आडत दुकान आहे मार्केट यार्डात. 66 वर्ष झाले.
शाळा कन्याला मोलाला या नावानं आहे. सध्या मी रिटायर आहे. मुलासोबत मी आरतीवर बसतो. मी सुनील कोचेटा 10वी घ. मला 2 मुलं आहेत आणि 1 मुलगी आहे. तिघांची लग्न झालेली आहेत. तिघे सुखेने आहेत. मी स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि लातूर आणि पुणे. मी मोहन शेटे 10वी ज आणि महावितरणमधून डेप्युटी मॅनेजर म्हणून रिटायर झालो लातूर येथून. मला 2 मुलं आहेत. मुलगा UK मध्ये आहे ब्रिस्टॉलला आणि मुलगी गायिका आहे पुण्यामध्ये. दोघांचे लग्न झालेले आहेत. अशोक प्रतापराव गडकरी 10वी ज. पूर्वी मी पोचंबा गल्लीत होतो. आता सध्या अक्षय नगर जुना वसवलेत आहे. मी ST महामंडळात अकाउंटंट म्हणून सेवा केली. 2014ला रिटायर झालो. सध्या लातूरमध्ये वास्तव्य. नमस्कार, मी नारायण जगदाळे 10वी घ. मी राज्य उत्पादन शुल्क इथे डेप्युटी सुप्रिटेंडेंट म्हणून रिटायर झालोय. सध्या मुंबईला स्थायिक आहे, पण गाव लातूर असल्यामुळे लातूरला जाणं येणं चालू होते. नमस्कार, मी विनोद शाहूराव इटकर, सुभाष रोड भांडे गल्ली 10वी घ. मला 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे. दोघांचे लग्न झालेले आहे. उमाशंकर सिद्धरामप्पा नागुरे 10वी घ. माझा व्यवसाय प्रिंटिंग प्रेसचा आहे. अजूनही व्यवसाय करतोय आणि मला 1 मुलगा 1 मुलगी, दोघेही विवाहित आहेत. नमस्कार, मी शंतनू लक्ष्मीकांत आठवडे, तसं मला पापा म्हणून ओळखतात. आणि मला 2 मुलं आहेत. दोन्ही मुलांची लग्न झालेली. माझा सध्या सोन्या चांदीचा व्यवसाय आहे. आणि आज जे काय बोलायचं ते बोलून घ्या, प्रदीप सोनवणे म्हणलं तसं, कारण पुढच्या कार्यक्रमामध्ये बहुतेक आपल्या बायका राहतील सोबत. आज काय बोलायचं ते बोलून घ्या. नमस्कार, मी विनोद रामचंद्र बुचके 10वी च. 10वी च. मी स्टेट बँक ऑफ इंडिया मधून रिटायर्ड झालोय 2018ला. 2 मुलं आहेत, दोन्ही बँकेत आहेत. नमस्कार, चंद्रकांत गोविंदराव डोंगरे इयत्ता 10वी ज. मी स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये सर्व्हिस केली आहे 38 वर्ष. त्यात रिटायर झालो आहे. मला 2 मुली आहेत. दोन्ही इंजिनियर आहेत. मी अनिल रमणलाल माडेकर. माझा फॅब्रिकेशनचा व्यवसाय होता. आता मी रिटायर आहे. साडी गल्ली इथं राहतोय. सध्या वधूवर मिळाले आमच्या समाजाची मी घेतोय. मी श्रीकांत किशनराव डोंगरे, राहणारा औरंगाबाद 10वी छ मध्ये शिकायला होतो. मला 2 मुली, बाकी सगळं ओके तुमच्या सगळ्यांच्या सहवासाने. सगळेजण शांत राहा जरा. मी संजय मधुकरराव निरगुडे 10वी छ मध्ये होतो. चंद्रबाबूराव माझ्या बरोबर होते. MSCB मधनं 2016 मध्ये रिटायर झालो. आता सेवानिवृत्त आहे. नारायण हरिप्रसाद पुतळा. माझा कापडाचा व्यवहार आहे. त्या कापड दुकानात मी राहतो. 10वी झ मध्ये हे झचं तर वर्णन अगोदर केलंय कोणी. 10वी झ. अच्छा ठीक आहे. चुकला असेल ना. 10वी झ. जयंत काजळेकर 10वी ज. मला 10वी ज. मला 1 मुलगा 1 मुलगी आहे. मी IDBI बँकेतनं रिटायर झालो आणि राहायला शिवाजीनगरला. मी प्रवीण जनार्दन राऊत, पूर्वी मित्रनगर मध्ये राहत होतो. आता सध्या पुण्याला आहे. टाटा मोटर्स मधनं 2019 साली रिटायर झालो आणि सध्या आराम करतो. धन्यवाद. वर्ग 10वी च. 10वी छ. 14 फुटाजवळ 10वी छ मध्ये होतो. आता
चौदाव्या मठावर राहतो. एक मुलगा एक मुलगी आहे. फॅमिली केलं आहे. मोहन रामराव जेवढे चाणक्यनगर लातूर. मी माजी सैनिक आहे आणि सध्या शर्मा आणि 2 मुली आहेत, लग्न झालेले आहे. एक मुलगा आहे, लग्नाचा आहे. वर्ग 10वी ग मधील विद्यार्थी श्रीहरी रामचंद्र बलदवा, सध्या राहिला सेंट्रल हनुमान लातूर आणि व्यवसाय आडतीचा आडत दुकान. नमस्कार, मी दत्तात्रय दामोदरराव तारे, 10वी च स्टेट बँक ऑफ इंडियामधून रिटायर झालो. 6 वर्ष झाली. एक मुलगा आणि मुलगी आहे, दोन्ही विवाहित आहेत. सध्या राहिला देशपांडे कॉलनी, औसावर लातूर. मी प्रमोद कुलकर्णी जेवळीकर. ऐका जरा इकडं, मी प्रमोद कुलकर्णी जेवळीकर. मी 10वी ग मध्ये होतो. माझं गाव जेवळी आहे. मी 10 वर्ष सरपंच होतो. आता मी सोसायटीचा चेअरमन आहे. माझं गाव जेवळी आहे. मी शेती करतो. मला 2 मुलं आहेत. सराम कस्तुरे, 10वी ग मध्ये होतो. मला एक मुलगी एक मुलगा आहे. मुलगा माझा इंजिनियर आहे. वर्ग कोणता? वर्ग 10वी ग. टेक्निकल. मैं रतन कुमार गोविंद प्रसाद ब्रिजवासी, 10वीं छ. मेरा लॉजिंग और हॉस्टल का बिजनेस है. 2 लड़कियां 1 लड़का. मैं सत्यनारायण अग्रवाल, हिंदी मीडियम में हूँ, 10वीं छ. अभी मैं 77 से नांदेड़ में शिफ्ट हुआ. अभी मैं नांदेड़ से आया हूँ. यहाँ पे नावंदर गली में रहता था. अब वहाँ पे गंधराज नगर में रहता हूँ. मेरे को 2 लड़के 1 लड़की है. एक लड़का में इंजीनियर है, अमेरिका में 10 साल से. लड़की भी इंजीनियर है. वो 5 साल सर्विस के लिए, लेकिन अब सर्विस हो गई. अब घर में घर है. अब मेरा बच्चा मेरे साथ इंग्लिश में है. मैं यहाँ पर करता हूँ. 10वीं नयन का क्लासमेट बैचमेट, साथ में बैठते थे. हाँ, 2 लड़कियां 1 लड़का है. बालाजी मंदिर के पास रहता हूँ. सब आइए. जमुना बिल्डिंग में रहता हूँ. आपका वेलकम है. सब आइए. मैं किशोर गुलचंद जी ब्रिजवासी. मेरा होटल मधुबन का व्यवसाय है और मैं 10वीं छ में था. और मुझे 2 लड़के 1 लड़की है और सभी की शादी हो गई. और मैं पहले रहता था आजाद चौक मंदिर गली में. अभी शांति निकेतन में रहता. पाटिल रेड्डी, डबल नाम है. बहुत से लोग नहीं पहचानते पाटिल से, इसलिए मैं रेड्डी बोला. हेलो. तो मैं वकालत छोड़ के बिजनेस में आया 85 में. मेरे पास एक गैस एजेंसी है, भारत पेट्रोलियम. मेरे पास बिजनेस है भारत पेट्रोलियम गैस एजेंसी पंप. मैं वोल्वो आयशर का डीलर हूँ. स्टिल आई एम वर्किंग. ब्लेस्ड विथ 2 sons and I stay behind तहसील ऑफिस. तहसील कार्यालयाच्या बाजूला मोठा पटांगण आहे. आपण सगळे येऊ शकता. बाबा नेहमी येत असतात. कृपया सर्वांना विनंती आहे, शांतपणे ऐका. जो सांगतो त्याला कळकळीने सांगायचं असतं. आपल्याला शांतपणे ऐकायलाही हवं. ओके, आता मी सांगतो त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सांगतो. ठीक आहे. मी प्रशांत नेवासकर, इफ यू रिमेंबर मी या ग्रुपचा पहिला ऍडमिन आहे. हा ग्रुप मी सुरू केला. हे तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो. तुम्ही सगळे ह्या निमित्ताने एकत्र आलात, हे खूप आनंदाची गोष्ट आहे. असंच आपण वरचेवर भेटत जाऊ. माझा परिचय, मी ज मध्ये होतो, ज सेक्शन. व्यास गुरुजी कक्षाध्यापक होते आणि मला 2 मुलं आहेत.
एक मुलगा अमेरिकेत असतो, एक पुण्यात असतो. अमेरिकेवाला मायक्रोसॉफ्टला आहे, पुण्यात माझ्या मुलाच्या 2 कंपन्या आहेत ITच्या, आणि मी सध्या त्यांची मुलं सांभाळतो. थँक्यू. 10वी ग 12 वर्ष सरकारी नोकरीचा नेत्रतज्ञ म्हणून होतो. कॅम्पहून येताना लुटिंग झालं, भरता वाचू सर्व्हिस सोडली आणि मग लातूरला परत आपलंच गाव आहे म्हणलं आपल्या गावाला सुरू केलं. माझं रमा टॉकीच्या जवळ घर आहे आणि त्याच ठिकाणी क्लिनिक आहे. 2 मुली आहेत. एक मुलगी माझ्यासारखी डोळ्याची डॉक्टर आहे, ती सांगलीला आहे, ती माझ्या पुढे शिकली, रेटिनल सर्जन आहे, आणि दुसरी इंजिनियर आहे, एक्सेंचर मध्ये काम करते. मी अजित पैसेकर भुसावळला राहतो. मला 2 मुली आहेत, दोन्ही मुलींचे लग्न झालेले, वर्ग 10वीचं. मी किरण डोकरे 10वीचं, सध्या हैदराबादला वास्तव्य आहे. मला 2च मुली आहेत. पहिली मुलगी तिनं MS केलंय US ला, दुसरी MBBS झाली. नाउ शी इज ट्राईंग फॉर हर PG. थँक्स अ लॉट फॉर एव्हरीबडी. हॅलो, अशोक शिनवान नमस्कार. वर्ग घ नाही समारोप करणार आहे ते. पुनश्च एकदा माझी विनंती असेल सर, आपण स्थानापन्न व्हावं. एका आपल्या सहपाठी मित्राची कविता या ठिकाणी आलेली आहे, त्याचं वाचन मी करतो. एक अत्यंत सुंदर कविता आहे सर. आपण सर्वजण पाठीमागचे विद्यार्थी, त्यांना विनंती, आपण बसून घ्या. पापासाहेब आपण विनंती करावी त्यांना की ते बसून घेतील. सर पाठवली, ते इथे उपस्थित राहणार होते, परंतु त्यांच्या छोट्या भावाचं दुःखद निधन झाल्यामुळे ते उपस्थित राहू शकले. परंतु शब्दामधून अतिशय समर्पक आणि सुंदर मांडणी त्यांनी या ठिकाणी केली आहे. मी ती कविता या ठिकाणी वाचतोय. माझी अपेक्षा एवढीच आहे की आपण बोलू नका, त्याचा आस्वाद घेता येईल. धन्यवाद. कवितेचं नाव आहे माझी शाळा. कवितेचं नाव आहे माझी शाळा. श्री मारवाडी राजस्थान शाळा आमुची, साऱ्या विश्वात गाजे ख्याती कयाची. इथे सारे शिकती राव रंक, मुले 18 पगड जाती धर्माची. ना भेद ना खेद, फक्त इथे कमतरता ती मुलींची. आमुचे वर्गाध्यापक न गो व्यास, जरा लठ्ठ परी सोडविती रायडर माझ्यासारखी मुले मठ्ठ. वारे फुलगिरे माचिले गंडाले गिल्डा शर्मा करवा बाहेती मुंदडा शहरकर वामन मूर्ती जीवनधर. साऱ्यावरती जनारा असे आमचे हेडमास्टर राज परिहार. वर्गातून बाहेर पाहता म्हणायचे गुरुजी सौतारेकर. वर्गातून बाहेर पाहता म्हणायचे गुरुजी सौतारेकर. का रे हेमा मालिनी दिसते का रे बाहेर. मग टेंगुळ सीताफळ काढी हळून जोराने डोक्यावरती डस्टर. माय मराठीचे गुरुजी कृष्णाचे बाबा व्यास. शिकविती गद्य पद्य खास. विज्ञानाचे ही गुरुजी खासनीस खास. केले शास्त्र सोपे करविले तयारी आमच्याकडून. कॉलिडोस्कोप आणि पॅरिस्कोप. खासनीस गुरुजी खासच खास. त्यांना एकच ध्यास, तो म्हणजे फक्त मुलांचा विकास. नाही खाल्ली छडी फाल्गुनरावांची. नाही खाल्ली छडी फाल्गुनरावांची. असा सापडणार नाही कोणी, ज्यांच्या नजरेतून ना सुटे वाह गुंड असेल कोणी शान. पोरही कमी नसे रिसेस मध्ये सुरू होई मैफिल. पोरही कमी नसे रिसेस मध्ये सुरू होईल मैफिल. वाजे मग टेबलांचे तबले शिट्टींची बासरे. किशोर रफी होई काजळे. डोंगर
सुट्टीत पडती, मोठ्या सुट्टीत पडती, खाऊंच्या गाड्यावरती तोबा गर्दी, तरी वाजविती कोणी गाणे जेवणे रिकामे डब्बे काही दर्दी. कोणी खेळे टेबल टेनिस खो खो, कबड्डी तर कोणी क्रिकेट, फुटबॉलवर सारी तुटून पडती धडधडती, हाडे मोडती कित्येकांची पडती विकेट. 74ची बॅच आमची 10वीची कशी ऑलराऊंडर असे, 74ची बॅच आमची 10वीची कशी ऑलराऊंडर असे, आज आठवताना डोळ्यात टचकन पाणी येत असे. श्री मारवाडी राजस्थान आमची साऱ्या विश्वात गाजे, श्री मारवाडी राजस्थान आमची साऱ्या विश्वात गाजे, ख्याती तयाची ख्याती तयाची ख्याती तयाची. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले आजीबाजी गुरुजनांना प्रथमतः वंदन आणि आपल्या मुख्य पत्ता गोरक्षण संस्था लातूर, चाळीतलं बाळपण, नोकरीमधल्या वयाच्या 38 वर्षापर्यंत राहिला, त्यानंतर जिल्हा परिषदला सर्व परिचय आणि वेळेचा अक्षर घेता. दुसरे संयोजकांनी एक संधी दिलेली आहे, संधी की 2 छोट्या कथा. श्रीकृष्ण जगद्गुरु म्हणजे श्रीकृष्ण वंदे जगद्गुरु म्हणलेलं आहे. जगाचा गुरु श्रीकृष्ण आहे, तर त्याला सगळ्याची काळजी आहे. तर त्या ही जी कुटुंब संस्था आहे आणि आपण सारासा जर विचार केला, परमेश्वराने हे आपल्याला दिलेलं कुटुंब म्हणजे कोणाला करत नाही, ते ईश्वराची सेवा म्हणतो. तर त्याच्यामध्ये एक आता आपल्याकडे बरीच व्यापारी मंडळी आहे, तर त्या अनुषंगाने एक कथा सांगतो. एक प्रतिष्ठान तुमचे फॉर्म मंत्र तसे मालक असतो, तर अत्यंत हुशार. तो नसला की मग आज दुकान काय व्यवस्थित चालणार नाही किंवा आपल्या फॅक्टरी असेल चालणार नाही असे. कधी कधी त्या मालकाला वाटायचं की आपण काढून टाकावं, पण त्याचे गुण विकले नाही ना कौशल्य. आणि त्याचा दुसरा एक गुण त्या कामगाराचा कर्मचाऱ्याचा असा होता की मालकानं दिलेला पगार हा कधीच मोजायचा, पगार मोजायचाच नाही. 1 तारखेला जो पगार द्यायचा ना मालक, तो बघायचा आणि खिशात ठेवायचा. मालकाने का म्हणले की हे सुट्ट्या घेतो म्हणजे अब्सेंटचा पगारही दिला, उलट जास्ती बोनस टाईप करा, पेमेंट वाढवलं. कशामुळे की तो पुढे निघलं, पैसे वाढवून मिळाले, सगळे खर्चले, मालक जे देतील ते देतील, खर्चत राहिला. पुन्हा एक 6 महिन्यानंतर असं झालं, पुन्हा त्याला ते अब्सेंट राहावं लागलं. ठीक आहे म्हणजे आपण नंतर बोलू म्हणले. आणि ज्यावेळेस पगार दिला त्यावेळेस पगार देताना त्यांनी काय केलं की अब्सेंटचे सुट्ट्या म्हणजे काय तो गोंधळ झाला. आता आमचा वर्ग म्हणजे गोंधळाचा वर्ग, म्हणजे नुसता गोंधळाचा वर्ग. तर त्यांनी मला बोलवलं आणि म्हणजे मी काय तर मॉनिटर होतो, काय तर छोटा मॉनिटर का मोठा मॉनिटर होतो. तो मला म्हणजे तू जा वारे सरांची छडी घेऊन. वारे सरांची छडी तर फार जोरात आहे म्हणलं, आज कोणाचा नंबर आहे बाबा. मग मी म्हणलं ठीक आहे सर जातो. परत गेलो मी, वरे सर काय सर फाल्गुनराव सरांनी छडी मागवली. त्याला म्हणलं कोणाचा नंबर आहे मी गेलो आणि छडी आणली, सरांच्या हातात दिल्यावर सरांनी मलाच मारलं केलं. आणखी एक दुसऱ्या दिवशीपासून ते मला प्रत्येक ठिकाणी पकडायला लागले ना, चल शिवायला बस, शिवायला बस. तुझ्या आला म्हणलं आता काही खरं नाही म्हणा आपलं. त्याच्यानंतर काय झालं की मला पकडायला निघाले सर, म्हणजे ते. तर आपली शाळेचं पूर्ण तुम्हाला ग्राउंड आठवत असेल, सिग्नल कॅम्पच्या म्हणजे तिकडून एक ओढा होता छोटा. मी त्या ओढ्यापर्यंत पळत गेलो, सर तिथपर्यंत पळत आले माझ्या पाठी. मला धरलं त्यांनी आणि परत येऊन बस. काय काय तर होता काय माहिती.
मला त्या वर्गात नेऊन बसवलं. पण मला तिथं काही 10-5 दिवसानंतर काही करमलं नाही. म्हटलं सर मला हा वर्ग नको, मला 10वीच पाहिजे. अशा छोट्या छोट्या आठवणी आहेत आणि मी तुम्हाला सर्वांना निमंत्रित करतो. असं एक छोटं गेट टुगेदर माझ्या औरंगाबादच्या घरच्या टेरेसवरती फ्री ऑफ कॉस्ट आपण करायला तयार या, तेव्हा माझ्या फार्म हाऊसला. माझ्याकडे चिठ्ठी घेऊन तर दोघं आलं तर टॉस करूया, नाहीतर 3-4 आलं तर चिठ्ठी काढूया, कारण गिफ्ट एक आहे. ओके आणि निघाली ऐकून घ्या प्लीज प्रदीप ऐकून घ्या. सपोज प्रदीपची पहिली लाईन निघाली आणि दुसऱ्या लाईन त्याची निघाल तर त्याला नाही येणार. तिघांना सगळ्यांनी कॉपरेट करायचं. दोन कमी पडले. फुस अरे माझा आहे ना 55 आमची 4 जोडे 72 झाला ना आता. 1 to 12 नंबर 12 नंबर. आपला ऑब्जेक्शन आहे 70 तासाला 1 नंबर येणार की 1 नंबर येणार ह्या चिठ्ठीत असलेला बस खाली ज्याचा नंबर आलाय त्याने चिठ्ठी गुंडळा. थोड्यात गेलं रे. 15 एक लक्षात घ्या. फर्स्ट लाईन म्हणजे आपल्या चिठ्ठीतली पहिली लाईन ही आवश्यक नाही. 3 लाईन मध्ये कोणतीही फर्स्ट लाईन नंतर पहिली लाईन 47 माझं चुकलं. सेकंड लाईन. 8 12 हो गए. नहीं 12 नहीं सॉरी. 8 28 42 57 57 आणि 73 73 यस. काय हो गया चला झालं. 19 38 झालं शीर्षक 38 55 73 ओके. आता अगोदर टॉस करूया. काढा बोलू. चलो ओके भेटलात ना नंतर आपल्याला पार्टी देणार. नंबर 7 yes.
25 25 years 42 42 years 69 69 years 73 27 years 55 years 79 years 89 years बघा आपला बॅचच आहे पण मला पुष्कळसे चेहरे अनोळखी वाटतात कारण आपण 7-8 डिव्हिजनचं आहे. हा बरोबर आहे. हा नेवास्कर म्हणणं बरोबर आहे. विशेष मी अभिनंदन करतोय डॉक्टर पी.के. शहा व्यास आणि अनंताचा, त्यांनी सगळ्याला घडवून आणलंय. मी ईश्वर सुखसाल जगन्नाथजी डागा. मी हिंदी मीडियम मध्ये होतो 10वी म्हणून आणि माझा कापड व्यवसाय आहे, वडिलोपार्जित कापड व्यवसाय आहे. मला 3 मुली, तिन्ही मुलींचे लग्न झाले. सायलेंट मोड वरती करावे सर. नावाने महाराष्ट्रातील प्रथितीय संगीत क्षेत्रातील मुकुटमणी म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही ज्यांच्या आवाजाने मधुर मोहिनी घातली आणि एक नवा रसिक वर्ग निर्माण केला ते लातूर येथील भूमिपुत्र सन्माननीय चंद्रशेखरजी पारशेट्टी आप्पा मुख्य मंचावरती आहेत. मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो. मोहम्मद रफीच्या आवाजातली गायकी आणि आप्पांचा आवाज आपण आता ऐकाल आणि मंत्रमुग्ध व्हालच. यानंतर आमचे दुसरे मित्र, गायक मित्र ज्यांना वंडर वाईफ सिंगर म्हणून ओळखलं जातं, त्यांची खासियत ही आहे की ते स्त्रीच्या आणि पुरुषांच्या अशा दोन्ही आवाजामध्ये गाणं अभिव्यक्त करू शकतात. लता मंगेशकरजी आणि आशा भोसलेजींचा आवाज त्यांच्या कंठामधून निघाला की स्वर माधुर्याची लज्जत काही औरच असते, ती आता आपण अनुभवा. मिलिंदजी धनेगावकर. आणि यानंतर आपल्या सर्वांच्या परिचयाचा गेल्या 2-3 तासापासून आपल्यामध्ये उपस्थित असलेला, मी मगाशी माझा परिचय देत असताना सांगितलं की सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर पी.के. शहा यांचा सर्वात जुना पहिला कंपाऊंडर आणि आता स्वामी विवेकानंद विद्यालयावरचा मराठीचा शिक्षक आणि निवेदक म्हणून मी इथं उपस्थित आहे. माझं नाव आहे अब्दुल गालिब शेख, लातूर. आपल्या सर्वांना नमस्कार करतो आणि आपण या कार्यक्रमाला सुरुवात करतो. दोस्तों, बहनों, भाइयों, बड़े मजे की और लज्जत की बात है, खूबसूरती और अलामत के साथ है. बाहर बारिश का मौसम है, भीगे भीगे पलकों से ओझल होती हुई शबनम सी बारिश की बूंदें और महकती इस महफिल को फिर से एक बार खुशबू से सराहना है. भारतवर्ष में गीत का नाम है, मैं कहूँगा दोस्ताना नाम की फिल्म थी, लक्ष्मीकांत प्यारेलाल जी ने संगीत दिया था, मोहम्मद रफी साहब और किशोर कुमार की सुमधुर आवाज थी. आज के कलाकार के तौर पर चंद्रशेखर जी और मिलिंद जी इस गाने को लेकर आए हैं और रचना का नाम है, सुनिए सभी के आपके लिए, सलामत रहे. आम्हाला सुद्धा जसं काही आम्ही शाळेत आलेलो आहोत, कारण हा गोंधळ हा आपल्याला चित्राची बॅच आहे आणि आपलं एक गेट टुगेदर आपण असंच एकत्रित राहायचं आहे, आपण एकत्रित आयुष्य कंटायचं आहे एकमेकांना. साथिया सोन जाना खो न जाना कहीं, इसी नींद में डूब जाएगा तू, मुझे जिंदगी भर रुलाएगा तू. घड़ी दो घड़ी गम की ये रात है, अकेले नहीं हम, खुदा साथ है. गिरे हैं तो क्या है, संभल जाएंगे, कफस तोड़ कर हम निकल जाएंगे. बुरा वक्त है
दोस्ताना हमारा, चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार कमारा है दोस्तों, एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार कमारा है दोस्तों। क्या बात है बाबा साहब, क्या बात है। बनता है मेरा काम तुम्हारे ही नाम से, होता है मेरा नाम तुम्हारे ही नाम से, बनता है मेरा काम तुम्हारे ही नाम से, होता है मेरा नाम तुम्हारे ही नाम से, तुम जैसे मेहरबा का सहारा प्यार कमारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार कमारा है दोस्तों।
या अतिशय सुंदर गीतानंतर पुन्हा एकदा तो त्यांचा परिचय पूर्ण ऐकावा. नमस्कार, मी प्रफुल्ल पानसे, लातूरचं संपल्यानंतर मी औरंगाबादला MD मेडिसिन केलं, नंतर मुंबईला DM न्यूरोलॉजी केलं आणि गेली 35 वर्ष औरंगाबादला प्रॅक्टिस
मिस करतोय. एक मुलगी एक मुलगा आहे. मुलगी अमेरिकेत आहे, मुलगा जर्मनीला आहे. बाकीचं काही नाही, सगळं ओके आहे. आणि आम्ही कुतूहलानं जाऊन तिथं बघायचं ते कार्यक्रम. आणि ज्यावेळेस मी 6वीला आलो तर 6वीला आम्हाला लाटणीमध्ये तळकरमध्ये वर्ग होते त्यावेळेस की माझी आजी वाढली हो आजी काय बरबस खाली म्हणजे. आणि परत तेच मी बघावं नाईक सर परत 6 महिन्यांनी तू काल का आला नाहीस. मी म्हणलो आजी वाढली हो आमची आजी. काय रे तुझी 1 वर्षात 2-2 वेळेस आजी कशी वाढते म्हणते. रावजी हात नका लावजी पाहिल कोणीतरी. रावजी हात नका लावजी पाहिल कोणीतरी. आमदाच गवरीश बाईनी 16वं गाठलं ग. चोळी दाटली अंगाला बैका पडका फाटलं ग. काळीज माझं दुडदुड करी उडती पापणी वरच्या वरी. रावजी हात नका लावजी पाहिल कोणीतरी. थँक्यू. आठवण सांगतो. मी राहायला होतो 132 kV सबस्टेशन कोलेनगरच्या तिकडे टावर आहे ना, तिथे माझ्या वडिलांचं क्वार्टर होतं. तिथून मी शाळेत यायचो पायी पायी. येताना मी आपलं जुनं रेल्वे स्टेशन जे होतं तिथून नॅरो गेजची लाईन क्रॉस करून मी यायचो. आय यूज टू स्टँड देअर वेअर दे चेंज द डिरेक्शन ऑफ द इंजिन. ते तिथे चेंज करायचे. मी नेहमी तिथे थांबायचो आणि ते बघायचो. ही मला खूप जुनी आठवण आहे. जेव्हा जेव्हा मी लातूरला येतो तेव्हा शाळेत एक चक्कर मारतो आणि त्या रेल्वे स्टेशनवर मी नेहमी जातो. थँक्यू. व्हेरी गुड व्हेरी गुड. पण लोखंड तिथं आर्बस सापडलं आपलं नवजात आर्बस. आणि त्याला आम्हीच ते पहिल्यांदा पाहिलं. तर ते पोलीस आले आणि कोणी पाहिलं पहिल्यांदा. अरे बाप म्हणजे आता आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे. आम्ही शाळेतून 2 दिवस शाळेलाच गेलो नाही. तर आता शाह अनिल शाह ध्यान से सुने. आज के प्रोग्राम के लिए हमें बिल्कुल भी नहीं है फरियाद. आज के प्रोग्राम के लिए हमें बिल्कुल भी नहीं है फरियाद. जिंदगी भर रहेगा हम सबको आज का दिन याद. आज का दिन याद. खुश रखना हरदम. देवाला प्रार्थना करतोय मी. मित्रों को मेरे खुश रखना हरदम. इतना ही करना मुझ पर रहम. मित्रों को मेरे खुश रखना हरदम. मित्रों के कारण जीवन में बहार है. ईश्वर से प्राप्त हुआ यह वरदान है. किस्मत से प्राप्त हुआ यह वरदान है. यही बात कहेंगे हम, यही बात कहेंगे हम जब तक है दम. मित्र का मित्र है झरिया. मित्र तो होता है
पड़ी थी, यारों की मजा लूट के वो तो घर में बीमार पड़ी थी। इंटरव्ह्यू मध्ये बऱ्याच वेळेला पत्ते खेळत होतो आणि इंटरव्ह्यू संपलं की गप्प. एके दिवशी काय झालं, मेलुकर बोलली आली धड वाटलं मुलं करायला लागली. 7-8 जण होतो, आहेत माझे क्लासमेट. दार उघडलं तर मेलुकर बोलली, सगळ्याला छड्या मारल्या त्याचं काहीच वाटलं. ज्या पद्धतीचे 4-4 तुकडे करून प्रत्येकावर बालकाच्या सह्या आणण्याला सांगितलं. ते अवघड काम वाटलं. पत्त्याचे एकेका पत्त्याचे 4-4 तुकडे करून त्याच्या कागदावर बालकाच्या सह्या आणण्याला सांगितलं. ते अवघड वाटलं. नेक्स्ट मेरा साथ देगा. दिल कहे रुक जा रे रुक जा, दिल कहे रुक जा रे रुक जा, यहीं पर कहीं जो बात इस जगह है कहीं पर नहीं. एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, एक दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. तुम जैसे बेवड़ों का सहारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. म्हणजे तो माळी आला आणि त्याने मला पकडलं आणि मला धरून शाळेत आणलं आणि म्हणे हा कोणाचा पालकाला सांगा म्हणे हा मुलगा असा इथे येऊन फळ्या करतोय. तर त्याच्यानंतर मला जवळपास 10 दिवस आईने रोज जसं आल्याबरोबर पहिल्यांदा मारायची आणि मगच घरात घ्यायची. अशी पण ती आपली शाळा होती. आणि गिरीकर म्हणून एक मुलगा होता आपल्या शाळेमध्ये. त्याला आम्ही आपल्या शाळेमध्ये एक शेवटचा भाग होता, म्हणजे जे आपलं हे होतं ऑडिटोरियम, त्याच्या बाजूला एक जुनं खूप आठवणी आहेत. त्यापैकी मी सांगतो की आपण खूप भाग्यवान आहोत. खूप चांगले आपल्याला शिक्षक लाभले. म्हणजे मी आता सगळे शिक्षक चांगले, पण मला एक आठवण येते की एक इंग्लिशचा क्लास होता. BS जोशी सर होते आणि क्लास झाल्यानंतर सर म्हणले मला बाहेर आल्यानंतर म्हणले की संध्याकाळी माझ्याकडे ट्युशनला ये. ट्युशनला ये जर म्हणल्यानंतर मी सरांना म्हणजे वडिलांना विचारून सांगतो असं सांगितलं त्यांना. नाही काही फी वगैरे काही नाही काही. सरांना माहित होतं मी काही वर्गातला गरीब विद्यार्थी, फी भरू शकत नाही अशातला नव्हतो. सरांच्या घरासमोरच माझं मेडिकल दुकान होतं. तरी पण आपल्या वर्गातल्या मुलाला बोर्डात यावं, हे करावं म्हणून त्यांना फ्रीच शिकवलं सरांनी. मला त्यांचं एक वर्गात आम्ही राहू इच्छितो. राजस्थानमध्ये होते, मला आठवतंय. टीचर होते, नंतर ते दयानंद कॉलेजला गेले आणि त्यावेळेला मॅट्रिकला माझा आणि पारसेचा शेजारी नंबर आला. म्हणजे असं हे आणि दुसऱ्या रूम मध्ये होता. तर मी जाताना आईला, पारसेच्या आईला नमस्कार करायला गेलो. तुमच्या दोघांचा नंबर शेजारी आला, तुम्हाला काय अडलं तर एकमेकाला विचारायचं नाही. हे आशीर्वाद होतं. हे त्यावेळेचे इथिक्स होते. अशा प्रकारचे टीचर होते. पारसेची आई पण शिकवायची मॅथमॅटिक्स आणि खूप चांगली टीचर होते. माझ्या बहिणीकडून मी ऐकलं. नमस्कार. आता तुम्हाला वयाच्या 5व्या वर्षापर्यंत म्हणजे आपलं वय 4वी-5वीला आपण काय करत होतो त्या वयात घेऊन डायरेक्ट कविता वाचतो. त्या काळी नव्हती बालवाडी, होती ती खेळातली बैलगाडी, गाडीची तर शानच निराळी, आगळी आणि वेगळी. चाकाची पाडी झू औत अनफळीची पाडी, बैलगाडीच्या बैलाची शान निराळी, जगा वेगळी जोडी, काडी अशी ही माझी बैल. एक हुई हम सफल बन गए, मंजिले एक हुई हम सफल बन गए, आजकल तेरे मेरे प्यार की चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई. पहाटे मला जाग आली,
तुझी रेशमाची मिठी सन झाली पहाटे पहाटे मला जाग आली मला आठवेना तुला आठवेना कशी रात्र गेली कुणाला कळेना मला आठवेना तुला किसी की मुस्कुराहटों पे हो निशान किसी का दर्द मिल सके तो ले उधार किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार जीना इसी का नाम है आपल्या सर्वांच्या मताला मानाचा मुजरा करून अँकर म्हणून मला या ठिकाणी सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर प्रकेश शहा यांनी सूचना केल्यामुळं मी या ठिकाणी उपस्थित राहिलो, मला संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. खरं तर सांगण्यासारखी गोष्ट नाही, सांगूही नाही, डॉक्टरांना ते आवडणार नाही, पण मी एका त्यांच्याच दुकानामध्ये मेडिकलमध्ये काम करत होतो साहेब, त्यावेळेस अब्दुल गालिब शेख, आणि त्या माणसाने माझ्यासाठी जे केलंय ते खरं तर इथं मित्रपरिवार आहे म्हणून सांगतो की त्यांनी मला नोकरी दिली, राहण्यासाठी दवाखान्यामध्ये रूम उपलब्ध करून दिली, घरून डबा पुरवला, आणि एवढंच नव्हे तर माझ्या BEdची फीस जी असते माझी ऐपत नव्हती ती त्यांनी भरली, आणि म्हणून आज BEd झालो, मेरिट मिळालं, विद्यापीठात मेरिट मिळालं, एका चांगल्या नामांकित संस्थेमध्ये मी शिक्षक आहे, आणि आज 1,05,000 रुपये पगार उचलतो. याचं सर्व श्रेय डॉक्टर प्रकेश शहा यांना आहे. म्हणजे तुमच्या बॅचमधली माणसं, सद्गुणी माणसं अशी आहेत, आणि तुमच्या बॅचमेटच्या मुळे एखाद्याचं जीवन सुधारू शकतं आणि जीवनामध्ये मार्ग मिळू शकतं, याचं जिवंत उदाहरण म्हणजे मी आहे. मी सांगणार नव्हतो पण मला राहलं नाही म्हणून मी सांगितलं. परत एकदा आपल्या सर्वांचे आभार आम्ही व्यक्त करत आहोत, आणि हे शेवटचं गीत चलते चलते
आणि 60च्या वर आपण इथे उपस्थित आहात. आपण सर्वजण स्थानिक असता किंवा परगावी असाल, अतिशय वेळात वेळ काढून आपण आपल्याच कार्यक्रमाला उपस्थित झालात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो. उत्कृष्ट संचलनकर्ते म्हणून त्यांचं लातूर शहरामध्ये नावलौकिक आहे असे अब्दुल गलीब शेख यांना डॉक्टर शहांच्या सद्गुणांचा विचार, सद्गुणांची माहिती, सद्गुणांचे पाठबळ काळात ते मोठे झाले. डॉक्टर शहांच्या सहवासात जेवढी मित्र आहेत ते सुद्धा अतिशय सद्गुणी आहेत. आपण त्यांचा यापुढे भविष्यात अनुभव घ्यावा. पारशी टप्पा आणि त्यांच्या संचानी गायनाचा कार्यक्रम उत्कृष्ट सादर केला. सूर्यकांत विभूती आपले एक सदस्य आहेत, त्यांनी बॅनर आणि आपलं मोमेंटो ठेवण्यासाठी आपल्याला बॅग उपलब्ध करून दिली, त्यांचाही आपण आभार मानतो. अरोमा हॉटेल त्यांची व्यवस्थापक आणि त्यांचे मॅनेजर यांनी आपल्याला सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. सर्व उपस्थित सदस्य आणि बाहेरून उपस्थित झालेले मेंबर्स या सर्वांचं पुन्हा एकदा मी आभार मानतो. आणि आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या सदस्यांनी प्रयत्न केले प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष त्या सर्व सदस्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. एक जन वो लाइन में जाओ, एक जन लाइन में जाओ. वाह वाह, छान छान.